सोलापूर एसटी बसस्थानक परिसरात घडलेल्या खळबळजनक खून प्रकरणाचा फौजदार चौडी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण डीबी पथकाने अवघ्या 24 तासात छडा लावत 2 आरोपींना अटक केली असून एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आहे। या जलद कारवाईमुळे पोलिसांच्या तपास कौशल्याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार तामिळनाडू राज्यातील कोइंबतूर जिल्ह्यातील रहिवासी कृष्णा प्रसाद व्ही हे हैदराबादहून साताऱ्याकडे प्रवास करत असताना सोलापूर एसटी बसस्थानकातील फलाट क्रमांक 23 जवळ त्यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला। डोक्यात गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी त्यांच्या कन्या प्रकृती कृष्णा प्रसाद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फौजदार चौडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 103 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी घटनास्थळी भेट देत आरोपींचा तातडीने शोध घेण्याचे आदेश दिले। त्यानंतर डीबी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि स्थानिक तपासाच्या आधारे आरोपींची ओळख पटवली। कुणाल किसन कांबळे वय 21 व अमन सुधाकर जेटीथोर वय 21 दोघेही राहणार न्यू बुधवारपेठ सोलापूर यांना अटक करण्यात आली। त्याशिवाय एका विधी संघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे। सोलापूर शहरातील गजबजलेल्या बसस्थानक परिसरात घडलेल्या या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या 24 तासात उलगडा करून पोलिसांनी गुन्हेगारांना गजाआड केले। Now and press the bell icon. Never miss a